नमस्कार. आपण आता निघालेलो आहे सोमेश्वराच्या मंदिरात. राजावाडीला लेफ्ट मारल्यानंतर हा रेल्वेचा ब्रिज आपल्याला समोरच दिसतो. त्या रेल्वेच्या ब्रिज खालून आपल्याला या गावात शिरायचं आहे. हा लँडमार्क म्हणून लक्षात ठेवायला हरकत नाही. पण त्याच्या आधी या राजेवाडीत यायचं कसं, तर मुंबई गोवा हायवेवरती गोव्याकडे जाताना आपल्याला पहिल्यांदा चिपळूण लागेल. त्याच्यानंतर सावर्डा, आरवली, तुरळ आणि गोळवली टप्पा लागला की तिथून लेफ्ट मारायचा. लेफ्ट मारला तिथे रस्त्यावरतीच लेफ्ट मारताना गावाचं नाव आणि गरम पाण्याचे कुंड, सोमेश्वर देवस्थान वगैरे पाठी लावलेली आहे. त्यामुळे ते आपल्याला सहज मिळेल. अर्धा किलोमीटर ते 1 किलोमीटरच्या टप्प्यात आलो की हे जे देऊळ छोटंसं दिसतंय ते आपल्याला समोर दिसेल. तो लँडमार्क म्हणून आपल्याला डोक्यात ठेवायचा आहे. आणि ह्या देवळाच्या इथून छोटासा राईट आहे, तो राईट आपल्याला घ्यायचा आहे. आपण जर गाडीत असू तर 15 ते 20 सेकंदात आपल्याला आपल्या ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे त्या सोमेश्वर देवस्थानच्या गेटपाशी येऊन आपण पोहोचतो. आपली गाडी तिथेच पार्क करायची आहे. आणि आपल्याला जर या ठिकाणाचा आस्वाद घ्यायचा असेल किंवा श्रद्धेने इकडचं दर्शन घ्यायचं असेल तर आपापसात बिलकुल गप्पा मारायच्या नाही. इकडच्या झाडांच्या पानांचा आवाज किंवा पक्ष्यांचे जे वेगवेगळे आवाज आपल्याला या ठिकाणी येतील किंवा पाण्याचाही आवाज, बाजूला नदी वाहते त्या नदीचा सुद्धा आवाज आपल्याला या ठिकाणी येतो. असं एकरूप होऊन आपण दर्शनाला जायचं आहे. आणि स्वागतालाच आपल्याला ही गरम पाण्याचं कुंड दिसतं. त्या गरम पाण्याच्या कुंडात आपण पाय धुवायचे आहेत आणि थेट आपल्याला ज्या मुक्कामी पोचायचं आहे किंवा ज्याचं दर्शन घ्यायचं आहे त्या भगवान शंकराच्या सोमेश्वराच्या मंदिरात आपण आलेलो आहोत. आता हे मंदिर कुठे आहे हे तर सांगितलं, पण या मंदिरात जायचं का किंवा अशी काय खासियत आहे ज्यामुळे या मंदिरात जायचं, या मंदिराचं वैशिष्ट्य काय, किंवा जेवढं ते मंदिर जुनं असतं तेवढी आपली उत्सुकता चाळवते की त्या मंदिरात जाऊन आपण दर्शन घेऊन यावं. तशीच अनेक वैशिष्ट्य या मंदिराची आहेत. या ठिकाणचं असणारं बांधकाम किंवा इकडची काही रचना, विशिष्ट मूर्ती, अशा बऱ्याच गोष्टी या मंदिराबाबतीत आहेत. याची माहिती जवळच्या लोकांना, तर बघायला गेलं तर आमचं पण गाव इथून साधारण 20 ते 22 किलोमीटरवरती आहे. पण या देवस्थानबद्दलची माहिती ही मला साधारण 6 ते 8 महिन्यापूर्वी झाली. एवढं प्राचीन आणि पुरातन मंदिर आपल्या जवळ असूनही आपल्याला ते माहिती नाहीत. तसं इतरांच्या बाबतीत होऊ नये म्हणून पहिल्यांदी या गाभाऱ्याचं दर्शन किंवा ह्या मंदिराचं दर्शन या व्हिडिओमार्फत आपण करतोय. आणि जे आधी प्रश्न मी मांडले किंवा ते प्रश्न आपल्याला पण पडले असतील की या मंदिरात जायचं कशाला, अशी 1760 मंदिरं असतील, पण ह्या मंदिराचं वैशिष्ट्य काय किंवा याची माहिती काय हे आपण याच व्हिडिओमध्ये इकडचे जे स्थानिक पुजारी आहेत त्या पुजाऱ्यांकडून जाणून घेणार आहोत. बरं, इकडे गेलो की आपल्याला एखादा राजवाडा वगैरे असा असतो ना, त्या ठिकाणी गेल्याचा भास होतो. कारण इथे आजूबाजूला जर बघितली तर बाहेर तटबंदी फार पूर्वी होती हे जाणवतं. इथे दीपमाळ सुद्धा आहे. आम्ही गणपतीच्या सीझनमध्ये गेल्यामुळे बऱ्यापैकी पाऊस आत्तापर्यंत झाल्यामुळे इथे चांगलीच हिरवळ होती. त्या पुजाऱ्यांसोबत अनौपचारिक गप्पांचा एक काय म्हणतो ना आपण, निवांतपणे गप्पा मारणं झालं होतं. आणि त्या गप्पांनंतर आम्ही त्यांना विनंती केली की तुम्हाला या देवळाविषयी किंवा तुम्ही फार पूर्वीपासून या ठिकाणी राहता, या ठिकाणाविषयी जर काही तुम्हाला माहिती असेल तर ती शेअर करा. जेणेकरून जर आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणची जर माहिती असेल तर आपली श्रद्धा आणखीन बळकट होते किंवा आणखीन आपुलकीने आपण त्या भगवंताचं दर्शन घेतो. या हेतूने त्यांच्याकडून आम्ही माहिती विचारली. त्यांनीही ती माहिती अगदी निसंकोचपणे सांगितली. कुठला हा वाला का समोरचा? हा भवानीगड. हा जो समोर आहे तो भवानीगड आहे. मंदिर त्या बाजूला आहे. हे जे भुयार म्हणाला ते तिथून असं येऊन इकडे पूर्ण या मंदिरात. आता आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी काय काय बोलणं झालं हे बघूया आणि ऐकूया. नमस्कार शंकर दादा. नमस्कार. हे देऊळ आम्ही मध्ये आलो होतो बघायला, आम्हाला खूपच आवडलं. मी म्हटलं एवढ्या 2 गाभाऱ्यांचं देऊळ आपल्या जवळ आहे आणि आपण तिथे येत नाही. खूप दुर्मिळ देऊळ आहे. देवळाबद्दल काही थोडी माहिती असेल तर सांगा आम्हाला. गावाचं नाव राजवाडी आणि ब्राह्मणवाडी. इथे गरम पाण्याचं कुंड असल्यामुळे भरपूर लांबून लोक येतात. ज्यांना माहिती आहे ते तरी येतातच नाही. कारण इथे आल्यानंतर महत्त्व म्हणजे की ह्या मंदिरात जर यायचं असेल पहिली तुम्हाला आंघोळ मिळते गरम पाण्यात आणि ताबडतोब देवाचं दर्शन मिळतं. आणि ह्या मंदिराचं नाव आहे सोमेश्वर मंदिर. आणि ह्या मंदिराला 2 गाभारे, एक खालती शंकराचा वरती गणपतीचा. हे डबल गाभारा सुद्धा तुम्हाला जवळपास कुठेही बघायला मिळायचं.
येणारे लोक पण सांगतात असं आहे एके ठिकाणीच आहे, हो, तेच. लांब आहे कुठेतरी, इकडे आपल्या जवळ नाही. तर आहे जे दोन गाभेरे आहेत ते म्हणजे पांडवकालीन पूर्वीचे लोक असे म्हणतात, ते दोन्ही गाभेरे पांडवकालीन आहे. आणि ते कुंड सुद्धा जे आहे ते सुद्धा पांडव काळापासूनच आहे, आत्ता नाही. आणि या मंदिराची पूजा सकाळ संध्याकाळ 2 वेळ होते दिवसातून. आणि पूर्वी शिवाजी महाराज इकडे आमच्याच गावामध्ये, राजवाडी गावामध्ये भवानीगड म्हणून आहे, भवानीगड. तर त्या तिथून भुयार आहे, म्हणजे इथूनच भुयार आहे, त्या बाजूने या दाखवतो. अच्छा. हां. आता ही जी बारी आहे ना, ही अशीच बारी आता ह्या बाजूला आहे बघा, ही भुयाराची बारी आहे. ओके, हे इथून भुयार आहे आतमध्ये. भुयार आहे आतमध्ये. ओके. ते साधारण 2.5-3 किलोमीटर इथून ते भवानीगड म्हणून लांब आहे. वा. तेवढं ते भुयार जातं. ते पूर्वी शिवाजी महाराज तिथून भुयारी मार्गे पूजेला इथे यायचे. ते भुयार त्याचं बाहेर त्या बाजूला दाखवलेलं आहे. आणि ते असं इकडे या बाजूला जातं भुयार. इथून 2.5 ते 3 किलोमीटर वरती, 3 किलोमीटर जवळ येते भुयार भवानीचं देऊळ तिकडे. तिथून ते शिवाजी महाराज यायचे पूर्वी. आणि ही व्यवस्था अशी आहे की आम्ही पुजारी आणि ब्राह्मण दोनच गाभेऱ्यामध्ये जातो. तिथं आंघोळ करून तिथं ओला नेसून, नाही तर सोहळ्याला ब्राह्मण जातात. आम्ही ओल्यानेच पूजा करतो, ओल्या कपड्याने. इतर कोणालाही गाभेऱ्यात जायला नाही. तर इथे जर तुम्ही पाणी ओतलं, आता कोण ओतत नाही तेवढी लोकांची, म्हणजे हेच नाही, श्रद्धा नाही, पण इथे जर पाणी ओतलं तर ते पाणी शंकराच्या तिथे अभिषेक पत्रामध्ये जाऊन पडतं. इतर लोकांना कुणाला आज जायला नाही. त्यांनी जर इथे पाणी ओतलं तर शंकरावरती अभिषेक करता येतो त्यांना. या मंदिराची रचना करताना त्यांनी तशी करून ठेवलेली आहे पूर्वीच्या लोकांनी. चांगली गोष्ट आहे पण. हे काय दिसतंय? ही सांग गंधगोळ आहे. हे जे बांधकाम आहे, हे बांधकाम जे पुरातत्व विभागामध्ये जे येतात ना, किंवा इतिहासकार जे येतात, ते सांगतात की साधारण हे 7व्या शतकातलं बांधकाम आहे. कोरीव काम आहे. हा, कोरीव काम बघून ते सांगतात की 7व्या शतकातलं आहे. हेमाडपंथी. हा. आणि इथे महाशिवरात्रीचा उत्सव असतो. 3 दिवस उत्सव असतो. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी, महाशिवरात्रीच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी. आता इथे काय, इथे कसबा म्हणून गाव आहे ना, त्या कसब्यामध्ये कर्णेश्वर मंदिर, इकडे गुरबाळला आमणेश्वर आहे. तर इकडे गर्दी कमी असते त्या मानाने, तरी पण इथे जे येणार आहेत, ज्याने आंघोळ केली करायची ते इथेच येणार. आणि लांबून लोक येतात, असे जवळचे असं नाही, पण लांबून लोक येतात, भरपूर लांब गर्दी असते त्याची, नाही असं नाही. हा जो नंदीच्या पाठीमागे आहे, हा कळस आहे वरचा. तो पूर्वी कसा पडला किंवा तो काय वरती चढवला गेला नाही काय ते माहिती नाही, परंतु तो कळस तिथे दर्शनाला ठेवला नंदीच्या पाठीमागे. म्हणजे कसं होतं, समोरून तुम्ही आला, प्रथम गणपतीचं पण दर्शन होतं वरच्या गाभ्यातल्या, कळसाचं होतं, आणि इथे आल्यावर शंकराचं होतं. तिन्ही दर्शन एका वेळेला होतं. मंदिराच्या आजूबाजूला काही काही अवशेष दिसतात ना, ते पण खूप जुन्या वाडा किंवा राजामध्ये असे. आता हा जो समोर आहे ना, हा गेट आहे इथे, म्हणजे तो पडलेला आहे झाडामुळे. इथे दीपमाळ वगैरे आहे. हा, दीपमाळ आहे. ती आम्ही आता कार्तिक पौर्णिमा येते ना, त्यावेळेला तो त्रिपुरी पौर्णिमा असते ना, त्यावेळेला ते आम्ही पंटा लावतो त्याच्यावरती. वरती एक मोठा वाडगा असतो, तो पण लावतो. इथे काही गेट होतं का? हा मेन गेट, हा येण्याचा मुख्य रस्ता तो होता. चारी बाजूने असं दिवार होतो. ह्या बाजूला एक कमानी दरवाजा, इथे पण कमानी दरवाजा होता, इकडे कुंडावर जाण्यासाठी पण कमानी दरवाजा, आणि इकडे या अशा धर्मशाळा होत्या. ह्या बाजूला एक, ही इकडे 2, आणि अशी इकडे 3. आणि इथे पूर्वी मोठं वडाचं झाड होतं. ज्या वेळेला चक्रीवादळ झालं त्यावेळेला ते पडलं झाड. जुनं बांधकाम आहे भरपूर. आणि महाशिवरात्रीला, म्हणजे महाशिवरात्रीचा उत्सव असतो, पहिल्या दिवशी, शिवरात्रीच्या पहिल्या दिवशी 3 प्रदक्षिणा, शिवरात्रीच्या दिवशी 5 प्रदक्षिणा पालखीवरती आहे, त्याच्यामध्ये शंकराचा मुखवटा बसवून आम्ही त्या प्रदक्षिणा करतो. आणि शेवटच्या दिवशी, म्हणजे तिसऱ्या दिवशी 3 प्रदक्षिणा, 3 दिवसामध्ये 11 प्रदक्षिणा मंदिराभोवती पालखी फिरते.
आणि श्रावण महिन्यामध्ये जेवढे सोमवार असतील, आता यंदा 5 सोमवार होते, 5 सोमवारी त्याला आम्ही एक्का म्हणतो. प्रत्येक सोमवारला म्हणजे एक दिवसाचा म्हणून एक्का. तो सकाळी 7 वाजता उभा केला तर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता आटपतो. आता परिस्थिती अशी झाली आहे की बहुतेक लोक मुंबईला असतात, तरी पण आम्ही एक्का करतो. पण एक्का म्हणजे भजन तसं करता येत नाही 24 तास. कारण काय, गावामध्ये लोक फार कमी, त्याच्यामुळं गाणारा तर पाहिजे, वाजवणारा पाहिजे आणि म्हणणारेही पाहिजे. तर म्हणणारे पण कमी, वाजवणारे दुर्मिळ, गाणारे दुर्मिळ. त्याच्यामुळं आम्ही सकाळी एकदा उभा करतो. उभा साधारण 1 तासाची बारी असते ती सकाळी एकदा उभा केला की दुसऱ्या दिवशी सकाळी 7ला आटपतो. पुन्हा मध्ये पण येणारे लोक ते असतात, भजन करतात, नाही असं नाही. पण मुख्य म्हणजे कसं, इथे नाळ ठेवतो. ती घोडी आहे ना लाकडाची, ती इथे ठेवतो आणि त्याच्यावरती नाळ ठेवतो. तो नाळीवाला उठायचा नाही तिथनं. उठायचं त्याला सोडवणार, तो उठला की दुसरा बसला. आणि एक विणावाला असतो मध्ये फिरणार. ह्या चौकाच्या बाहेर तो जाणार नाही विणावाला. तेवढं सांभाळावं लागतं एक्क्याच्या वेळेला. प्रत्येक एक सोमवारी एक असतं. पण हे सगळं खर्च वगैरे व्यवस्था कोण बघतात? आता गावकरी सगळे? नाही, म्हणजे व्यवस्था सगळी ही आता एक्का कोणाचा. आता समजा तुम्ही आलात आहे, ओके, तुम्ही आलात, तुम्ही म्हणाल आम्हाला एक्का करायचा आहे, तर तो एक्का आता तुम्ही कसे बोलणार की माझं काहीतरी काम आहे, ते माझं काम झालं पाहिजे, देवाजवळ प्रार्थना करा, तुमचं काम झालं तर तुम्ही बोलल्याप्रमाणे तो एक्का करा. असे भरपूर लोक येतात. आता यंदा आमचे 5 एक्के फुल झाले, पुढचेही फुल झाले पुढच्या वर्षी. ते बाहेरून येणारे लोक, नवसाचा म्हणा, कुणाचा काय, कुणाचं लग्न जमत नसेल, मुलबाळ होत नसेल, तरी पण लोक येतात. आणि बाहेरच्या लोकांना विशेष म्हणजे देव पावतो. बाहेरून येणारे भरपूरसे लोक असे आहेत की काही नाही काहीतरी करत असतात. हे चांगलं आहे. इतके म्हणजे 7व्या शतकातलं मंदिर आहे, म्हणजे जागृत देवस्थान असणारच. कारण इतके वर्ष काय म्हणतात, शतकानुशतक त्याची पूजा होत असणार, ते देवस्थान जागृत होणार 100%. आणि किती त्या काळी पण किती या किंवा काही त्यांनी रुद्र विद्र काय केलं असेल त्याचा काही पत्ता आपल्याकडे रेकॉर्ड नसेलच. आता त्या म्हणजे आता श्रावण सोमवार ना किंवा महाशिवरात्र त्यावेळेला भटजी इथेच असतात. म्हणजे राहत नाही तिथे, पण सकाळी आता त्यांची जी लघुरुद्र असतात ती लघुरुद्र करायला त्या सकाळी साधारण 10 वाजता येतात. 10 वाजता ते मग जशी लघुरुद्र असते, कधी 4ला आटपतात, कधी 4:30ला आटपतात, कधी 5ला आटपतात. लवकर आटपली तर 2ला पण जातात. ते त्यांचं जसं असेल तसं ते लघुरुद्र चालू असतं तिकडे. आणि आमच्या बाहेर आतमध्ये एक्का चालू असतो, आतमध्ये लघुरुद्र, बाहेर एक्का, असे चालू असतं सारखं. चांगलं. पण हे काय जवळ असून सुद्धा बऱ्याच लोकांना ते एवढं माहिती नाही, माहिती झालं पाहिजे. आता एवढी भरपूर लोक येतात ना. पूर्वी नद्यांना काय साखव होते, त्याच्यामुळे बाहेरच्या लोकांना यायला आज चान्स नाही. आता जसं बोर्ड पण आहे तिथे लावलेला आहे, त्याच्यामुळे युट्यूबवरती सगळीकडे. आता तो तुमच्या आरवलीचा प्रथमेश लगाटे, त्यांनी पण इथे येऊन त्यांनी ते श्रावणी सोमवार म्हणून कार्यक्रम टाकलेला आहे युट्यूबला. त्यांनी प्रचार भरपूर केला. आणि येणं जाणारे लोक पण युट्यूबला हे करतात, सर्च करतात किंवा बघतात, त्याच्यामुळे ते येणं जाणं होतं. आम्ही पण आल्यानंतर पहिल्यांदा युट्यूबवर बघितलं तर 2-3 जणांचे दिसले चॅनल आहेत, त्याच्यामध्ये लोकेशन आहे, तिथलं झकास आहे लोकेशन. आम्ही पण आमच्या ओळखीच्या आजूबाजूच्या सांगितलं. कारण काय एवढं जुनं मेन काय आहे, एवढं जर जुनं आणि चांगलंच आपल्या इथे असेल ना तर ते डेव्हलप झालं पाहिजे. कारण बाहेरच्या राज्यात असताना ते वर्ल्ड हेरिटेज साईटसाठी त्यांनी प्रयत्न केले असते. याचं काम म्हणजे नियोजन आहे आहे का? आहे, काम चालू व्हायचं आहे, पण थोडेसे अडथळे ते जरा बाजूला आहे. ठीक आहे. तसं या मंदिरावरती केस पण आहे सध्या. असं पण आहे म्हणजे जागेचे मामले. नाही, जागा ही जी जागा आहे ना बाहेरची मंदिर सोडून, म्हणजे सगळीच जागा आमच्या गावातला माणूस आहे. ओके, त्याची जागा आहे. पण ह्या मंदिराचे मानकरी आहेत ते दुसऱ्या गावात आहे. अरे बापरे. पूर्वी काय होतं, ब्रिटिश काळामध्ये यांचे मंदिराचे व्यवहार जे होते ते संस्थानातर्फे चालायचे. संस्थान होती ना पूर्वी. ब्रिटिश गव्हर्नमेंट संपल्यानंतर आपलं भारत सरकार आलं, ते आल्यानंतर ही संस्थानं खराब झाली. त्याच्यानंतर मग त्या संस्थानांनी काय केलं पूर्वीच्या, की इकडे जे आजच्या मानकरी आहेत कोणाला काय इनाम वगैरे दिलं असेल, तिकडे कामाला होता त्या संस्थानाला. तर त्या संस्थानाने काय केलं, तुला हे जवळ पडतं ना, ओके, तू ह्याचा व्यवहार बघायचा. आणि म्हणजे आमचा पूर्ण राजवाडी गाव त्याला इनाम देऊन टाकला. 75% सरकारतर्फे आणि 25% संस्थानातर्फे असा इनाम देऊन टाकला. तसं हे मंदिर त्याला इनाम दिलं. आता त्याचं म्हणणं असं की मंदिर हे जे आहे हे आमचं मालकी हक्काचं आहे. ओके. आता स्वयंभू मंदिर आहे.
स्वयंभू मंदिराचा मालक कोणी नाही, हे स्थापित मंदिर नाही, तो बसलाय तोच मालक तो जगाचा आतमध्ये. तेच. तर त्याच्यावरून केस चालू आहे, अजून चालू आहे ते रत्नागिरी. लागेल, निकाल लागेल, ते आपण पण बघू. आपल्या परीने काय झालं तर आपण पण फॉलोअप घेऊ आणि ते मंदिर चांगलं होईल काल आमच्या प्रयत्न करू. विरुद्ध कोर्टाला केस होती, होय का? तिथे निकाल त्यांच्या बाजूने लागला, त्यांच्याजवळ कागदपत्र काय नव्हते. नंतर रत्नागिरी कोर्टात पण निकाल लागला, पुन्हा आम्ही रत्नागिरी कोर्टातच केली, म्हणजे कशी त्याच वेळेला आमचा निकाल लागायला आणि तो जज बदली व्हायला, त्याच्यामुळे तो चान्स आम्हाला मिळाला पुन्हा रत्नागिरी कोर्टाला, नाही तर हायकोर्टाला जायला लागला असतं. ठीक आहे, चांगलं होईल असं हे करू. कारण हे मंदिर आणखीन जर चकाचक आणि व्यवस्थित झालं ना तर कोकणाच्या दृष्टीने पण चांगलं आहे चांगलं आहे. आणि सगळ्यांच्या दृष्टीने चांगलं आहे. आणि या गरम पाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं की जर तुम्ही लांबून प्रवास करून आलात, गाडीत बसून सुद्धा काही लोकांचे पाय सुचतात, तर ते तुम्ही जर आंघोळी केली इथे तर ते पायाची सूज उचवते आणि भूक चांगली लागते. होय का? तर जेवण चांगलं गेल्यामुळं झोप पण चांगली लागते. तर आमची सकाळ संध्याकाळ 2 वेळा आंघोळ रोज. पाणी कितीही गरम असू दे, पावसामध्ये पाणी जास्त गरम असतं, कारण इथे बाजूला नदी आहे. हा, तेच आम्ही आता आलो, कारण मागच्या वेळेला जेव्हा आलेलो ना तेव्हा पाणी एवढं काही गरम लागलं नव्हतं, आणि आता आलो तर पाय ठेवत नाही, म्हणजे त्या बाहेरच्या काय ह्याच्यावर होतं पण. माहितीये, ही नदी आहे ना इथे, हम्म. त्या नदीला पण गरम पाण्याचे झरे आहे. ओके. ते कुंड आहे नदीमध्ये. हम्म. तर नदीला आता पावसाचं पाणी असतं ना, तर ते झरे दबले जातात आणि ते पाणी मग इकडे जास्त होतं. ओके. आता पुण्याची एक थर्मॅक्स म्हणून कंपनी होती, हम्म. तर त्यांना इकडे बोरिंग पाडलं त्यांनी. तर त्यांना काहीतरी प्रकल्प करायचा होता इथे, पण ते त्यांना जमलं नाही, म्हणजे मशीन ती आपल्या भारतात नाही, ती बाहेरून आणावी लागते आणि ती एकच आहे, तिचं भाडं परवडत नाही. तर त्या कंपनीने इकडे 5-6 ठिकाणी बोरिंग मारल्या, त्याला पण गरम पाणी. होय का? आता इथे खाली जाण्याचा रस्ता आहे ना, तिथून तो तसा एक रस्ता आहे, डांबरी रस्ता पुढे गेला. पुढे जाताना पुढे इथे ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या अलीकडे बोरिंग मारलेली राईट साईड जाताना. तिथे पण गरम पाणी. तिथे तर एवढं गरम पाणी आहे, तुम्ही हात पण घालू शकता. तू म्हणत असते तसं नाही, पण ते हे जे दुसरं हायवेला पण आहे इथे. हा, ते येताना एक म्हणजे तुराळच्या इथे आसपास कुठेतरी मला वाटतं. इथे जवळ आहे, इथून तुम्ही आतमध्ये शिरलात ना हा. तर 5 मिनिटावरती येते. ओके. ते तिथे या इथे मंदिर पण दिसते, हॉटेल पण असतं. आणि हे पाणी आहे ते पिऊ शकतो का? हो म्हणजे प्यायल्यानंतर काय प्रॉब्लेम हो नाही? हो, काय नाही. पण आता हे तुम्ही जे गरम पाण्याचं बोरिंग म्हणताय ना, हा. तर त्यांनी पंप लावून ते उपसतायत का आपसूक पाणी असं वर येतंय? आपणच वरती वर म्हणजे येतंय. हे केलं त्याने, बोर केली, हा परंतु ते एकदा झरा लागला ना. हा, ते पाणी वर येत राहतंय, पंप लावायची गरज नाही नाही अच्छा. नाही, बोरिंगला पंप लावावा लागेल. ओके. हे ओव्हरफ्लो होते, हे जे गरम पाणी आहे ना, हा. हे ओव्हरफ्लो होते. पाणी बोरिंगचं ओव्हरफ्लो होत नाही. तसं इथे कुठेतरी गाव आहे ते जवळ, नाशिकच्या इथे हा नाशिकच्या इथे आहे, कोकणाच्या तिथे पण कोकऱ्याजवळ. हा, त्याला पंप नाहीये, हा, ते ओव्हरफ्लो ओव्हरफ्लो होतं. ओव्हरफ्लो होतं. तशी ही माझी इथे आहे ना बोरिंग, हा. ती ओव्हरफ्लो होते नुसती. अच्छा. पावसात हा. हा, उन्हाळ्यात नाही. ओके. पावसात आता ते पाणी त्या झऱ्यांचं, नदीच्या झऱ्यांचं पाणी दबलं गेलं ना, हा. ते पाणी आणखीन, पण ते फार जवळ. तसं इथे ते ह्याच्या जवळ आहे. ती झाली. पुढच्या वेळेला आमच्यावर आणखीन आम्ही ओळखीच्या घेऊन येऊ. या- बरेच जण येतील, एकदा बघितल्यानंतर काय आवडतं आणि लोक येतात. थँक्यू. पूर्वी काहीच नव्हतं. पूर्वी म्हणजे लोक इकडे यायचीच नव्हतं, पूर्वीपासून नाही इकडे. चला, धन्यवाद. अशा प्रकारे मंदिरात दर्शन घेऊन आम्ही परत माघारी फिरलो. परत येता येता त्या गरम पाण्याच्या कुंडापाशी थोडा वेळ थांबलो. त्या गरम पाण्याच्या कुंडाविषयी सुद्धा या पुजारी जे आहेत स्थानिक, त्यांनी बरीचशी माहिती दिली. त्याच्यामुळे पावसामध्ये बेडू साफ जातात, ते काही नाही, वाहत असतं ना. जेवढं ते खालून येतं ना, तेवढं पाणी सतत बाहेर वाहत असतं. नाही, लेवल कधी कमी होती. मे महिन्यात सुद्धा अगदी 1 इंच कधी पाणी कमी होते, पण पावसाळ्यात जास्त गरम होतं. ते घरी दगडावरती उभं राहायचं. गप्पा मारता मारता त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितली की हे जे गरम पाण्याचं कुंड आहे, ज्याच्यात आपल्याला हात घालवत नाही, हे गरम पाण्याचं कुंड हे वर्षातून इकडची गावातली मंडळी 1-2 वेळा साफ करतात. बरं, बादलीने पाणी काढायला किती माणसं लागत असतील आणि झरे कंटिन्यूस चालत असतात. त्यांना काय म्हणतो ना आपण, सॅल्यूट केलेलाच बरा. कसं बाहेर काढतात तेव्हा
वाजले नाही उपसतो ना कारण ते आवडत नाही उपसायला जरा थांबलं की तेवढं पुन्हा भरतं ते. इथे जर आंघोळ हे जे कुंडातलं पाणी देवाला जातं इथे जर आंघोळ करायची झाली पाणी लहान घ्यायचे त्या आंघोळीचं पाणी आत उरतं. ते महत्वाचं आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे यायची इच्छा असणाऱ्या लोकांना माहिती असावी, माहिती असली देवस्थानची की आपण अधिक सश्रद्ध भावनेने त्या मंदिराचं किंवा देवाचं दर्शन घेतो, या उद्देशानेच आणि एक डॉक्युमेंटेशन म्हणून हा व्हिडिओ बनवला आणि तुमच्यासमोर सादर केला. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय श्रीराम.